राज्य सरकारने जाहीर केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या तीर्थक्षेत्र दर्शन योजनेच्या जाहिरातीत एका वारकऱ्याचा फोटो वापरण्यात आलाय। मात्र ज्ञानेश्वर तांबे नावाचे गृहस्थ मागील 3 वर्षांपासून बेपत्ता असल्याचं समोर आलंय। पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातल्या पोलिसांनी तांबेंचा शोध सुरू केलाय। एबीपी माझाने पुणे जिल्ह्यातल्या शेरूर तालुक्यातील वरुडे गावात तांबे कुटुंबियांशी संवाद साधला, तेव्हा योजनेचा लाभ नंतर द्या, आधी आमचे वडील शोधून द्या अशी मागणी आता तांबे कुटुंबियांनी केली आहे। तर 3 वर्षांपासून बेपत्ता असलेले तांबे हे सरकारच्या जाहिरातीवर कसे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। शासनाने हा जो काय फोटो घेतला तर तो फोटो एक्झॅक्ट त्यांना भेटला कुठून, कारण याच्या अगोदर त्यांचा कुठलाही मंत्रालयीन स्तरावरती फोटो जाण्याचा काही संबंध नाहीये। जर तो फोटो त्या जाहिरातीवरती लावलेला आहे तर याचा अर्थ की ती व्यक्ती पंढरपूरच्या परिसरात आसपास कुठेतरी असावी। आमची अपेक्षा ही आहे की शासन दरबारी शासनाने आम्हाला कुठल्याही परिस्थिती म्हणजे त्यांचा शोध घेऊन आम्हाला आमचे वडील शोधून द्यायला मदत करावी। तर तांबे 3 वर्षांपासून बेपत्ता आहेत आणि तांबे कुटुंबियांनी आता एबीपी माझाकडे संवाद साधताना लाभ नंतर द्यावा, मात्र आधी आमचे वडील शोधून द्यावे असं आवाहन केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।